नमस्कार, मी धनंजय साबळे। मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेच्या आखाड्यानंतर आता विधानसभेचा आखाडा म्हणजे हा मुंबई तकचा खास प्रोग्राम आहे। कारण लोकसभेच्या आखाड्यामध्ये आपण संपूर्ण मुंबई तकवर याचं प्रक्षेपण पाहिलेलं आहे। आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि यासाठी मुंबई तकचा खास कार्यक्रम आहे विधानसभेचा आखाडा। आणि या आखाड्यामध्ये कोण कोण उमेदवार असणार आहेत आणि याच आखाड्यामध्ये आपण आज घेणार आहोत अकोला पश्चिम विधानसभा या आखाड्याची पूर्वतयारी किंवा मतदारांचं यामध्ये काय म्हणणं आहे, मतदार कोणाकडे कल देतात, कोणाचं काम कोणाला आवडलं, कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे, कशी रंगत होणार आहे, हेच पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। त्या माझ्यासोबत चला अकोला पश्चिमच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपण मतदाराची मतं या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुमचं विधानसभा क्षेत्र कोणतं आहे आणि यावेळेस तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कशी कशी रंगत राहणार आहे, कोणाविरुद्ध लढत राहणार आहे? विधानसभा पश्चिम आहे आणि जे लढत राहणार आहे इथे काँग्रेस आणि बीजेपी राहणार आहे। काय मुद्दे राहतील मतदान करण्याचे यावेळेस, कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात किंवा होणार आहे? अकोल्यामध्ये 100 लोक लागतील असं आजपर्यंत 35 वर्षात एकही इंडस्ट्री आलेली नाही आहे आणि विकास त्या बाबतीत काहीच झालेला नाही आहे, रोड सोडून। हिंदुत्वाचा मुद्दा या विधानसभा क्षेत्रात राहील का? हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो आणि तो विकास झाला पाहिजे। या 5 वर्षामध्ये 2 सरकार आल्या राज्यात। पहिले महाविकास आघाडी होती आणि त्यानंतर महायुती आली। नेमकं कोणाचं काम तुम्हाला आवडलं आहे? महाविकास आघाडीचं काम खूप आवडलेलं आहे आणि जे फोडाफोडीचे जे राजकारण आहे त्याला आम्ही खूप कंटाळलेलं आहे। सोमयासारखे किंवा ते याच्यासारखे लोक रोज सकाळी उठलं की तेच दिसायचं, त्याच्यामुळे त्यांना यावेळेस बीजेपीला वोटिंग केलेलं नाही आपण। काय वाटतं तुम्हाला यावेळेस कशी रंगत राहील? यावेळेस महाविकास आघाडी आणि बीजेपीची लढत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरस ठरू शकते। मला सांगा, तुमचं विधानसभा क्षेत्र कोणतं आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये कशी लढत राहील यावेळेस? पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे आणि इथे लढत बीजेपी सोबत महाविकास आघाडी सोबत राहील आणि इथला विकास बघितलं तर त्या प्रमाणात काहीच झालेलं नाही आहे। पश्चिममध्ये पूर्ण अकोला जिल्ह्यात हा बीजेपीचे आमदार आहेत आणि त्यांनी तसं पाहिलं तर अकोल्याचा इतका विकास केलेला नाही आहे। कोणत्याही प्रकारचं कोणतेही इंडस्ट्रीज किंवा रोजगार निर्मितीसाठी असे कोणतेही कामं केलेले नाही आहेत। कोणत्या मुद्द्यावर मतदान आपण कराल? काय म्हणजे मतदानाचा पहिला हे काय राहील की या मुद्द्यावर आपण मतदान केलं पाहिजे? सर्वप्रथम तर रोजगार निर्मिती होणं आवश्यक आहे। बरेच विद्यार्थी चांगले क्वालिफाईड असल्यामुळेही त्यांना नोकरी नाही भेटत आहे आणि इथे इंडस्ट्रीज IT पार्क असे उभारले गेले पाहिजेत। त्याच्यासाठी इथल्या आमदार किंवा खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे। रोजगार निर्मिती होऊन इथले जे नवीन युवक आहेत ते रोजगारावर लागायला पाहिजे, हा एक सर्वप्रथम मुद्दा आहे। तसंच या घडीला बघितलं तर नीट परीक्षा झालेली आहे, त्याच्यात बरंच करप्शन झालेलं आहे। त्याचप्रमाणे CET झालेली आहे, CETमध्ये अशा विद्यार्थ्यांना 144-150 मार्क मिळालेले आहे, परंतु त्यांना गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे त्यांचा पर्सेंटाईल 140-150 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला 60% पर्सेंटाईल आलेला आहे आणि त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी 90 आणि 92 मार्क मिळालेले आहे, त्यांना पर्सेंटाईल 90-95 पर्यंत आलेले आहे। म्हणजे यावेळेस जो मुद्दा राहील तो रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात, यावेळेस जो मुद्दा राहील विधानसभेचा सगळ्यात प्रथम तर विकासावर राहील, रोजगार निर्मितीवर राहील आणि चांगल्या शिक्षण देण्याकरता राहील। आता न्यू एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी हे तुम्ही बरेच कॉलेज महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांच्या इंटरव्ह्यू घेतल्यात तर त्यांना या न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल काहीच माहीत नाही आहे। एक महत्त्वाचं, या 5 वर्षामध्ये 2 सरकार झाल्या, महाविकास आघाडी आणि महायुती।
यापैकी कोणाचं काम आवडलं? बघा, ह्या 5 वर्षात 2 सरकार झालेले आहे. एकतर शरद पवार, उद्धवजी ठाकरे आणि मला एक सांगा, तुम्ही विश्लेषण तर आपण करू, पण कोणाचं सरकारचे काय कामं आवडले काही? या 5 वर्षात 2 सरकार झालेल्या आहे. दोन्ही सरकारनी उचित प्रकारे, चांगल्या प्रकारे समाधानकारक कार्य केलेलं नाही आहे. बरं, ओबीसी मराठा वाद जो सुरू आहे त्या संदर्भात या विधानसभा निवडणुकीत काही फरक पडेल? आपल्या अकोला जिल्ह्यात बघितलं तर कोणत्याही प्रकारे इतका फरक पडणार नाही आहे. तुम्ही कोण्या विधानसभा क्षेत्रात राहता आणि कोणत्या मुद्द्यावर यावेळेस तुम्ही जे आहे मतदान करणार आहे? माझा मतदारसंघ अकोला पश्चिम आणि यामध्ये आता जी लढत राहील ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये राहील. म्हणजे BJP आणि महाविकास आघाडीमध्ये राहील. मुद्दा काय राहील यावेळेस मतदानाचा? मतदानाचा एकच मुद्दा राहील, विकास. आणि त्यामध्येही आमच्या नोकरीवाल्यांचा विचार केला तर जी सरकार आम्हाला पेन्शन देईल तो मुद्दा एक महत्त्वाचा आहे. जी सरकार आम्हाला पेन्शन देईल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं आमच्या जे नवीन NPS वाले आहे त्यांचं म्हणणं ते आहे. आणि बाकीचे विकास कामं चांगले करतील त्यांना ते आपण मतदान करू. एक महत्त्वाचा मुद्दा सध्या राज्यात मराठा आणि OBC हा जो संघर्ष सुरू आहे याचा परिणाम काही होईल का? नाही, अकोला जिल्ह्यामध्ये तरी हा परिणाम जास्त दिसून येणार नाही आहे. अकोल्यात हा मुद्दा नाही चालणार, कारण की दोन्ही समाजाचे लोक भरपूर प्रमाणामध्ये आहेत. असा एक समाज त्याला हे करेल, इम्पॅक्ट टाकेल असं होऊ शकत नाही. बरं, राज्यात या 5 वर्षामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी 2 सरकार झाल्या 2.5 वर्षानं. कोणाचं चांगलं काम वाटलं, काय योग्यता वाटली कोणात? चांगलं वाटलं असतं तर एखादं काम सांगता येईल का? आता दोन्ही सरकारांचा विचार केला तर त्यांचे जे नवीन सरकार बसवणे आणि कामाला लागणे यामध्येच त्यांचा वेळ गेला. पण कोविड काळामध्ये जे काम झालं ते मला वाटतं की समाधानकारक झालं. लोकांना जी मदत मिळाली ती योग्य प्रमाणात मिळाली. आणि आता जे होत आहे ते आता विकास कामांकडे, म्हणजे हे सरकार, नवीन सरकार चाललं आहे पण आता त्यांना तो मुबलक वेळ मिळणार नाही. त्या मानाने आमचा अकोला जिल्हा मागे राहिलेला आहे. सध्या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे दोन्हीमध्ये जे कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये महाविकास आघाडी सरस राहिल्याचं समोर येतं. त्याचा परिणाम विधानसभेवर दिसेल? हो, निश्चितच दिसेल. कारण की काही मुद्दे आहेत, जसं आपण म्हटलं की मराठा आरक्षण आहे आणि शेतकऱ्यांच्या काही समस्या आहे, त्यानंतर नवीन पेन्शन योजना, हे सर्व मुद्दे जी सरकार म्हणजे त्याला पॉझिटिव्ह देईल तर त्याकडे ते वळता राहील निकाल. बरं, एक शेवटचा प्रश्न, हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी राहील? हो, पश्चिममध्ये निश्चित हा मुद्दा प्रभावी आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. लोकांचा जो कल आहे तो त्या विषयाकडे आहे. आपण अकोला पश्चिम या विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतलेला आहे. प्रत्येक शहराच्या या विधानसभा क्षेत्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्वसामान्य मतदारांची मतं जाणून घेतलेली आहेत. मतदारांनी या ठिकाणी कोणाला कौल देणं हे ठिकाणी स्पष्ट जरी नसलं, कारण महत्त्वाचीच गोष्ट आहे की यामध्ये अजून कोणत्याही पार्टीचा उमेदवार अजून निश्चित नसल्यामुळे उमेदवार कोण समोर येतो आम्ही त्यालाच, आणि जो विकास करेल, जो सर्वसामान्यांचे काम करेल आम्ही त्यालाच निवडून देऊ, अशा या ठिकाणी मतदारांच्या बाबी समोर आलेल्या आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला फॉलो आणि लाईक करा. नमस्कार.